चिंचवड महानगरपालिकेने प्रस्तावित प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे। नवीन डीपी यामध्ये थेरगावमधील घरावरून काही रस्ते जात आहेत। घरे तोडून कुठे विकास असतो का? लोकांची बेघर करून केलेला विकास काय कामाचा? यामध्ये कालबाह्य रिंग रोड आणि नवीन रस्ते डीपी प्लॅन रद्द व्हावा यासाठी 3 जून रोजी थेरगाव बंदची हाक ठेवण्यात आली आहे। म्हणजे प्रशासन शासन यांना जागेल। तसेच आज सकाळी 11 वाजता थेरगाव सोहळ्यापासून मोर्चा निघून थेरगाव गावठाण छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे सांगता झाली असून सर्व पक्षीय कार्यकर्ते आपापल्या पक्षाची जोडी बाजूला ठेवून थेरगाववासियांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते। या मोर्चामध्ये सर्व थेरगाव निवासी गावकरी उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले। या मोर्चामधून प्रशासनाला जाग येईल का हे पाहणे आवश्यक आहे। येथील सर्व नागरिकांना आपण सर्व नागरिकांनी स्पष्ट शब्दात सांगितले की जर आमची मागणी मान्य नाही झाली तर आम्ही यापेक्षाही तीव्र असे आंदोलन मोर्चे काढून पुढील जी काही परिस्थिती निर्माण होईल याला जबाबदार शासन असेल असे थेरगाववासियांनी सांगितले। त्या बाबतीमध्ये मी येत नाहीये, पण इथं उपस्थित जेवढे बी महिला मोर्चाला आल्या होत्या त्यांच्या घर आज रस्त्यामध्ये जात आहे। तसल्या महिलांनी विनंती करून पुढे या। आज चॅनल वाले आहेत, टीव्ही वाले आहेत, तुमच्या समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचवा। कुठे आहेत त्या बाधित महिला ज्या आतापर्यंत मोर्चामध्ये होत्या? प्लीज त्यांना विनंती आहे, पुढे या आणि आपली समस्या सरकारपर्यंत मांडा। या महिला माता बहिणींना नुसतं मोर्चा काढून चाललं नाही, आपल्या समस्या तिथपर्यंत पोहोचली पाहिजे। कुठे आहेत आपल्या महिला ज्या घर बाधित आहेत त्या लोकांचं? त्या महिलांनी पुढे या। नवरा वारलाय, मी एकटीच राहते घरामध्ये साहेब। आता मी कसं करू ते घर नीट केलेले आहेत। पहिल्यापासून 1 रुपया करून घर बनवलेले आहेत। जागा घेतलेल्या आहे। पहिले तेव्हा खाली होतं तेव्हा कोणी कमाय कोणी नव्हतं आमचं तेव्हा साहेब। आम्ही दोघं नवरा मेहनत करून जागा घेतली, पण पैसे कमाई करून घेतलेला आहे जागा। अडकमाई होऊन आलेल्या जाग्याला, म्हणून मी त्यांच्याकडून करते बाबा। तुम्हाला मला काय बोलता येईना बाबा साहेब। पहिले नातू आहे तिथं अजून काय नातू पण सांभाळाले। नमस्ते, माझे मिस्टर आहे ना 97 ला वारले। 97 ला वारल्यानंतर जे काय 2 रुपये भेटेल ना ती थेरगावात घातले। मला 4 मुलं आहेत। हे रुपया करून मी घर घेतलेलं। मला 2 सुना 2 मुलं आहेत। मी आता काय करायचं? नवरा वारला, घरदार समजा चाललंय तर जगूनच काय फायदा? असे अनेक विचार माझ्या डोक्यात येतात। माझ्या नातांचं मुलांचं काय होईल? माझे मिस्टर वारले। अशा गोष्टीला ना त्या डीपी रोडचं चाललेलं आहे। डीपी रोड आम्ही बॉम्बे पर्यंत मोर्चात नेला, बॉम्बे पर्यंत तळागावला मोर्चा नेला, जिकडे तिकडे मोर्चा नेला। त्या मोर्चानं काय केलं? आमचं आयुक्त कॅबिन मध्ये बसून बघतात की बाबा हे कसं डीपीचा रोड काढला, काय केला, ही समजा त्यांच्या मनमानी कारभार चाललेला आहे। अरे गोरगरिबाने 1 रुपया जमा करून पोटाला चिमट घेऊन आम्ही हे घर बांधलेलं आहे, ते आमच्या घरावर का डोळा? असं नाही करायला पाहिजे गव्हर्नमेंटनं। आम्ही बॉम्बेला पण चालत गेलो। मी नीलमताई गोरेनं अशा बोलले होते आम्हाला की आप्पा श्रीरंगाप्पाला सांगितलं होतं एवढ्या भाषण मध्ये की म्हणले ही संस्था कुठली तरी एक करा आणि संस्था करून ही थेरगावचं प्राधिकरण सोडवा, हे पण म्हणले होते। मग आता बाबा म्हणले आमदार खासदार नुसते बघत राहतात। इलेक्शन आले की ताई बाई अक्का चपल्या सगळ्यात पाया पडतात इलेक्शन आल्यानंतर। अरे आमची घरं तोडा लागलेत, आम्ही कुणाच्या पाया पडायचं? कुणाच्या सरकारच्या पाया पडायचं? सरकार झोपलेलं आहे, सरकारला जाग नाहीये। सरकारला जाग कशा महिला आणतात ना ताई बाई अक्का आणि उठायचं, कुणी आलं की इलेक्शन मागायला चप्पल काढून निघायचं। रहिवासी संघटनेचं स्वागत करतो। हा जो मोर्चा अगदी डिसिप्लिन मध्ये शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला याची सरकारने नोंद घ्यावी आणि सरकारला या जनता जनार्दनच्या मार्फत कळकळीची विनंती आहे तर हा जो गोरगरिबांचा तळतळाट आहे हा घेऊ नका। ह्याला 100% परमनंट मार्ग काढा आणि हा जो लढा बहुउद्देशीय रहिवासी संघ जो लढतोय त्यांच्या शब्दाला मान्यता द्या। हे जो संघ आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय या उद्देशाने चालू आहे। कोणाचंही नुकसान होता कामा नये असं डिसिजन घेऊ नका आणि मार्ग काढून परमनंट सोल्युशन होईल असं काहीतरी डॉक्युमेंटरी द्या, जेणेकरून जो माणूस इथं थेरगाव असो पिंपरी चिंचवड एरिया असो ज्या घरात राहतो तो आपला सुखरूपी राहो। पिंपरी चिंचवड थेरगाव असो हे असो हे आपल्यामुळे आपण एक म्हणून पिंपरी चिंचवड आहे।
हे आपला समाज आहे म्हणून पिंपरी चिंचवड आहे. पिंपरी चिंचवड काही वेगळं नाहीये. म्हणून सरकारला कळकळीची विनंती की कुठल्याही प्रकारे परमनंट सोल्युशन होईल असा मार्ग काढून ह्या जनतेला सुखी करा. धन्यवाद. आजी बोला. करायचं ऐकताना माझ्याकडून विनंती आहे की हा डीपी तुम्ही रद्द करा. निराधार गायींना ज्या खाटीक लोक नेऊन कापतात त्या गायी एकही लिटर दूध देत नाही, तशा गायी माझे मिस्टर मानतेज जालिया हे सांभाळत आहेत. तुम्ही वाटलंच कोणीही मीडियावाले येऊन तिथे भेट देऊ शकता. यासाठी आम्ही गायी घेऊन कुठे जायचे हा माझा मोठा प्रश्न आहे. माणूस कुठेही राहू शकतो, गायी कुठे न्यायचे, चारा कसं घालायचं त्यांना. यासाठी मी विनंती करते आयुक्तांना की हा डीपी रोड तुम्ही रद्द करा. रिक्वेस्ट करते, तुम्हाला विनंती करते. मी स्वतः आता सांगतो, मी एक यंगस्टर आहे, पण मला म्हणायचं आमच्या 3 पिढ्या गेल्या, तिन्ही पिढीमध्ये आजपर्यंत निकाल लागलेला नाहीये. आणि काय असं झालंय की आम्ही असा काय पाप केलाय जे आम्हाला प्रॉपर्टी कार्ड तुम्ही देत नाही, हक्काचं घर देत नाही, उद्या बांधायचं म्हणलं तर आमच्यावर तुम्ही बुलडोझर घेऊन येताय. असं काय चुकलंय आमचं पैसे देऊन जिथं आम्हाला हक्काचं घर भेटत नाही आतापर्यंत. आज मी एक मुलाचं, आम्हाला 2 मुलं आहे, आज मी त्या मुलांचं वरचं आता कसं का पुढच्या मी काय करू जे मला आता इतकं टेन्शन झालेलं आहे डीपी रोडनी की उद्याचा भविष्य मला दिसत नाही. साहेब मला फक्त प्रशासनाला हात जोडून हीच विनंती आहे, याचा निकाल लवकरात लवकर लावा आणि आम्हाला प्रॉपर्टी कार्ड द्या. आणि डीपी जे रोड काय आहे जे तुम्ही नागरिकासाठी करताय हे नागरिकासाठी नाहीये, नागरिकाला याचा कुठलाही त्रास नाहीये. प्लीज तुम्हाला एक विनंती आहे सगळ्याला, जे बी मुख्य अधिकारी कोण आहेत ते हे सगळं रद्द करा, आम्हाला प्रॉपर्टी कार्ड द्या आणि हे गोरगरिबाच्या डोक्यावरचं टेन्शन मोकळं करा. एवढीच तुम्हाला हात जोडून विनंती. आणि मी स्वतः माझे स्वतः वडील फौजी आहेत, 32 वर्ष त्यांनी देशाला दिलेले आहेत. मेजर साहेब आता रिटायर्ड होऊन त्यांनी पेन्शनचा पैसा घरात लावलाय, पण आम्हाला रात्रीची बी झोप येत नाही, दिवसाची बी झोप येत नाही. फक्त त्याच्या मागचं कारण म्हणजे उद्या काय कारवाई होईल म्हणून आम्ही या गोष्टीने मी परेशान आहे. तुमच्या वडिलांचं नाव सांगा. सर आमचं मेजर कुठेकर सर, आम्हाला फक्त एवढंच म्हणायचंय. नाही, हे वाक्य रिपीट करा. तुमचे वडील आर्मीत होते, ते कुठल्या डिपार्टमेंट होते, असे किती आर्मी थेरगाव मध्ये? हो का, मला काय म्हणायचंय, माझ्या वडिलांनी देश सेवा केली, 35 वर्ष सेवा देशाला दिली. त्यांनी रस्ते, त्यांनी बॉर्डर नाही बघितलं, त्यांनी काही नाही बघितलं, त्यांचे लेकरं बाळ नाही बघितले. पण आज आज आमच्याच घरावर तुम्ही आणताय म्हटलं हे बरोबर. कोणी नेते मंडळी का जागे होत नाही, काय करायचं का आमचं घर पाडणार, रात्रंदिवस झोप नाही. नेते मंडळी आता आमदार खासदार 4 आहेत पण उपयोग नाही. भोसरीचा ते डीपी रोड रद्द केला. आम्ही काय रहिवासी वेगळे आहे का पिंपरी चिंचवडचे? आम्ही पण पिंपरी चिंचवड म्हणून मोडतो. करायचं सगळं एकत्र केलं पाहिजे ना. मग असा दुचकलेपणा का? मग भोसरीचा डीपी रद्द होतो, मग इथला का होऊ शकत नाही? असे आमदार खासदार तोंड बघून कामं करतात काय, हे आमचं म्हणणं आहे, बाकी काय नाही. प्रशासनाच्या विरोधात का होता तर या प्रशासनाने 15 मे 2025 रोजी जो प्रारूप आराखडा या शहराचा तयार केला, त्या आराखड्यामध्ये अति दाट वस्ती असणाऱ्या थेरगाव मधील जो भाग आहे त्याच्यावर 223 मीटरचे रस्ते टाकले आणि कालबाह्य झालेला 30 मीटरचा रिंग रोड परत त्यांनी पुनर्जीवित केला. आणि त्याच्यासाठी या प्रशासनाला तो रस्ता रद्द करण्यासाठी हा मोर्चा आम्हाला करावा लागला. आणि मुळात पत्रकार बंधूंनो तुम्हाला मी सांगतो, आमचा थेरगावचा हा जो लढा आहे आणि इतर भूमिपुत्रांचा लढा वेगळा आहे. कारण या पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्यावेळेस 1972ला हे प्राधिकरण होतं आणि ते प्राधिकरण संस्था ही ढिसाळ संस्था होती. या संस्थेने ज्यावेळेस गोरगरिबांना घर देण्यासाठी या संस्थेने ही संस्था निर्माण करण्यात आली, परंतु आणि जी जागा त्यांना ॲक्वायर करायची होती ती ॲक्वायर त्यांनी केली नाही आणि मूळ शेतकऱ्यांना त्यांनी त्याचा मोबदला दिला नाही. त्याच्यामुळे ही संस्था या ठिकाणी ठिसूळ तर ठरली. त्याचबरोबर मग या शेतकऱ्यांनी काय केलं, हे पिंपरी चिंचवड वाढतं शहर होतं, हे औद्योगिक नगरी होती. ज्यावेळेस या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 1962ला MIDC आली. MIDC आल्यानंतर या पिंपरी चिंचवड शहरामध्ये महाराष्ट्रातील काय या भारतातील संपूर्ण नागरिक या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आले. आणि शहरामध्ये आल्यानंतर आपल्या पोटा पाण्याचा प्रश्न सुटल्यानंतर त्यांनी या थेरगावमध्ये भागामध्ये त्यावेळेस कुणाला रहिवासी झोन, आर झोन, ग्रीन झोन हे काही झोन माहिती नव्हते. त्यांना वाटलं या ठिकाणी 2 पैसे आपले शिल्लक आहे, या ठिकाणी थेरगावमध्ये प्लॉटिंग आहे, त्यामध्ये त्यांनी ते प्लॉट घेतला. आणि तो प्लॉट घेतल्यानंतर
त्यांनी त्याचं रीतसर खरेदी खत नोंदवलं आणि ते रीतसर खरेदी खत नोंदवून सातबाऱ्यासाठी त्यावेळेस या ठिकाणी ज्यावेळेस 80, 82, 85च्या काळामध्ये अर्ज केला तलाठी ऑफिसला, त्यावेळेस त्यांचं सातबारा नोंद झालेलं आहे. मग नंतर समजलं की बाबा हा भाग आतापर्यंत हा प्राधिकरणाचा भाग आहे, त्याच्यामुळे यांच्या सातबाऱ्यावरती नोंद होऊ शकत नाही. पण आता मित्रांनो तुम्हाला सांगायचं मला की 7 जून 2021 रोजी या पिंपरी चिंचवड शहराचं प्राधिकरण या ठिकाणी बरखास्त झालंय आणि ती पिंपरी चिंचवड महानपालिकेमध्ये विलीन झालंय. मग आता मला एक प्रशासनाला सांगायचंय आणि तुम्हाला पत्रकाराच्या माध्यमातून सांगायचंय की प्राधिकरण या ठिकाणी संस्था बरखास्त झाल्यानंतर सुद्धा आता सातबाऱ्यावर त्यांचं जे नाव आहे ते या ठिकाणी निश्चितपणाने तुमच्या माध्यमातून कट झालं पाहिजे. याच्यासाठी आम्ही महसूलमध्ये निश्चित आवाज उठवणार आहोत आणि त्याला त्या महानगरपालिकेमध्ये जे सातबाऱ्यावरती त्यांचं नाव आहे ते नाव उडलं पाहिजे आणि ते नाव उडून त्या ठिकाणी मूळ मालकाचं किंवा आमचे जे खरीददार आहे यांचं नाव म्हणजे आमचं नाव त्या ठिकाणी आमचं सातबाऱ्यावरती नाव लागलं पाहिजे. यासाठी आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी अर्ज करणार आहोत आणि हे करून आम्हाला या ठिकाणी जो अनेक भाग आहे या महापालिकेने या प्रशासनाने या भागाचा रीतसर घर म्हणून मोजणी करून जसे प्लॉट आमचे जसे आहेच, जसे ज्याचे खरेदी खत आहे, ज्याचे नोटराईज खरेदी खत आहे, ज्याचं लाईट बिल आहे, त्यांना आहे त्या स्थितीमध्ये त्याची सरकारी मोजणी करून त्याचा सिटी सर्वेची मोजणी करायची, त्याला रीतसर नंबर द्यायचा आणि ते नंबर देऊन त्याच्यावरती आम्हाला हक्काचं प्रॉपर्टी कार्ड मिळावं यासाठी आमचं आंदोलन आहे आणि हे तुमच्या माध्यमातून हे प्रशासनापर्यंत पोहोचलं पाहिजे एवढं मी बोलतो आणि धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न. आता आंदोलनाची आजची आपण खेरगावमध्ये बंदची हाक दिली, प्रचंड प्रतिसाद मिळालाय. मोर्चामध्ये बहुसंख्य लोक सहभागी झाले होते, सामान्य लोक. आता पुढची दिशा काय असेल आंदोलनाची? पुढची दिशा आमची आहे, मी सांगितलं की बाबा 4 पातशाहीला चितपट करून छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलं. तसंच आम्हाला या ठिकाणी ही जी आमच्या बरोबर जी पातशाही आहे, हे महानगरपालिका आहे, महसूल विभाग आहे, नगर रचना विभाग आहे, या विभागाला आम्ही थेरगाव बहुउद्देशीय रहिवासी संघाच्या माध्यमातून त्यांच्याशी कायदेशीर लढाई करून आमचे नाव सातबाऱ्यावरती आले पाहिजे. निश्चितपणे आम्हाला प्रॉपर्टी कार्ड भेटलं पाहिजे. पण आम्हाला आमच्या प्रॉपर्टीला निश्चितपणे व्हॅल्यू येण्यासाठी जे काय करावं लागेल ते आम्ही ह्या बहुउद्देशीय रहिवासी संघाच्या वतीने आम्ही करणार आहोत. खरं तर आता पावसाळी अधिवेशन सुरू झाले, तुम्ही लक्षवेधी लावायला पाहिजे, आमदारांना सांगायला पाहिजे. निश्चितपणे आमची पुढची लढाई त्याच पद्धतीने आम्ही या अगदी 5-6 दिवसामध्ये पुढचा आमचा प्लॅन आहे. तो प्लॅन आम्ही निश्चितपणे थेरगाव बहुउद्देशीयच्या माध्यमातून आमचे जे सभासद आहेत आणि थेरगावमध्ये जे नागरिक आहे त्या नागरिकांच्या माध्यमातून आम्ही एक मोठं मोर्चा आम्ही महापालिकेवर नेऊ, भले मंत्रालयात नेऊ. हा मोर्चा आमचा निश्चित त्याची आमची या ठिकाणी बैठक होऊन तो पुढचा आमचा ठराव ठरणार आहे. विधानसभेत लक्षवेधी लावायला पाहिजे. लक्षवेधी लावण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी काही आम्ही मोर्चे आंदोलन उपोषण प्रसंगी आत्मदान करायची सुद्धा आमची तयारी आहे. त्याच्या माध्यमातून त्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही आमचा प्रश्न त्यांनी उचलून धरला पाहिजे याच्यासाठी आम्ही आवाज उठवणार आहोत. नक्कीच मांडू. ठीक आहे, अध्यक्ष असून आम्ही ही संघटना कशासाठी चालू केली, कारण की इथं जेवढे बाधित येत आहेत त्या सर्व लोकांना आम्ही पहिल्यापासून बघतोय, ओळखतोय. ते लोक सगळे जर रोडवरती येतील तर उद्याच्याला इथं जे इलेक्शन होणार आहे त्या इलेक्शन होणारे जे नगरसेवक पदासाठी थांबतील, आमदारकीसाठी थांबतील किंवा खासदारकीसाठी थांबतील, त्या लोकांना मतदान करण्यासाठी सुद्धा इथं लोक नसतील. त्या लोकांना मतदान व्हावं, ते लोक मोठे व्हावेत, तसेच आमचे घरं पण टिकावेत, यासाठी आम्ही एक नवीन संघटना स्थापन केलेली आहे. आणि जेवढे संघटनेमध्ये माझे सदस्य आहेत तेवढे प्रत्येक जण बाधित आहे. त्यामधला संघटनेमधला एकही कार्यकर्ता असा नाहीये की जो बाधित नाहीये. प्रत्येकाचा अर्धा गुंठा 1 गुंठा प्रत्येकाची त्यामध्ये जागा जाते. त्यामुळे प्रत्येक जण इथं कळवळीने आमच्यासोबत जुडला गेलेला आहे आणि आम्ही शेवटपर्यंत एक सोबत राहणार. एवढा दिवस आमच्या आई वडिलांनी लढा केला. आमचे आई वडील ज्या टायमाला पुण्यामध्ये आले होते तेव्हा 200-250 रुपयावरती आले होते. त्यांनी कुठल्या पद्धतीने घरं घेतली, कसं आम्ही घर बांधलं, त्याच्यानंतर आम्ही तिथं मोठे झालो त्या घरामध्ये. आतापर्यंत आम्ही लढलो, पण इथनं पुढची जी आमची पिढी ती लढू शकणार नाहीये. त्यामुळे आम्हाला जे आमचे हक्काचे घर आहेत ते आत्ताच हवेत आणि हाच आमच्यासाठी चांगला टाइम आहे. आम्हाला प्रॉपर्टी कार्ड द्या. उद्याच्याला इथल्या जे स्थानिक लोक त्या लोकांचे सातबारे जर होतील तर पूर्ण जाऊन आम्हाला त्या लोकांच्या हातापाया पडून आम्हाला ते जे म्हणतील तेवढी किंमत देऊन आम्हाला काय करायला लागेल, पैसे मोजून आम्हाला आमची घरं नावावर करून घ्यायला लागतील. आणि त्या गोष्टी आम्हाला नाही झाल्या पाहिजे. त्यासाठी आमची प्रशासनाला विनंती आहे. ना आम्ही कुठल्या खासदाराला, ना आमदाराला, मुख्यमंत्र्याला आम्ही कोणालाही मागणी करत नाहीये. प्रशासनाने डीपी रोड जो टाकलेला आहे तो कॅन्सल करावा.
आणि आमची जी मागणी आहे की आता आम्हाला प्रॉपर्टी कार्ड पाहिजे म्हणजे पाहिजे, त्यासाठी जे एवढा वेळ झाला आम्ही घोषणा देत होतो. इथं आता बाकीचे लोक कमी आहेत म्हणून तुम्हाला आम्ही खुल्लेआम सांगतोय, आमची संघटना सांगते एवढा वेळ जे आम्ही घोषणा देत होतो की या प्रशासनाचं करायचं काय, खाली मुंड वर पाय. बरोबर, जे उद्याच्याला जर आमचं घर रस्त्यावर जर जाणार आहे रस्त्यामध्ये तर आम्ही रस्त्यावरती येणार आहे. बरोबर, रस्त्यावरती येणार आहे. त्यासाठी मग जर आम्हाला वेळ आली, आमचं घर टिकून जर रस्त्यावर यायची वेळ आली तर त्या आयुक्ताच्या विरोधात आम्ही आता सुद्धा रस्त्यावर यायला तयार आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे, त्यांनी आम्हाला GR दिला पाहिजे आणि आता आश्वासन नाही, आम्हाला आता कागदपत्री पाहिजे की आम्हाला ते घर आमचं प्रॉपर्टी कार्ड करून देण्यासाठी काय करतील. ह्याच्यासाठी आम्ही पुढचं नियोजन जे आखलेलं आहे त्याच्या आतमध्ये आम्हाला कळलं पाहिजे की काय करतायत. नाहीतर आमचा प्राधिकरणावरती जो वेगळ्या प्रकारचा जो मोर्चा आहे, महानगरपालिकेवरती जो वेगळ्या प्रकारचा मोर्चा आहे, त्याची मतलब आयुक्त नक्कीच दखल घेतील. आणि अशी त्याची तीव्रता असेल की आतापर्यंत त्यांनी कधी बघितलं नसेल की एवढे लोक महानगरपालिकेवर येतील आणि अशा प्रकारे येतील. कारण की आम्हाला माहिती, ज्या टायमाला आम्ही मोर्चा घेऊन जाऊ त्या टायमाला ते गेट बंद करतील, आम्हाला आतमध्ये येऊन देणार नाहीत. तर तसं नाही झालं पाहिजे, त्यासाठी प्रशासनाने आत्ताच जागा झालं पाहिजे आणि आम्हाला जे आमचे प्रॉपर्टी कार्ड आहेत, हक्काचे घर आहेत ते आम्हाला करून दिले पाहिजे आणि आयुक्तांची बदली होण्याच्या आतमध्ये करून दिले पाहिजे. कारण की उद्याच्याला आयुक्त निघून जातील, म्हणतील पहिले आयुक्तांनी केलं, परत इलेक्शन लागेल, परत आम्हाला गाजर दाखवले जाते, ते गाजर आता दाखवले नाही पाहिजे. कारण की जर आता प्रशासनाने जर आम्हाला गाजर दाखवलं तर 100% इथली थेरगावातली रहिवासी संघटना जी आहे ती महानगरपालिकेला आणि आयुक्ताला मूळ दाखवल्याशिवाय सोडणार नाहीये. तर त्यासाठी त्यांनी आमचं प्रॉपर्टी कार्ड द्यावं. आम्ही आमचा आभार मानतो, पूर्ण संघटनेविरुद्ध आभार मानतो.